चला फिल्डिंग लावून घ्या, स्पीडअप करा गेम. गेम स्पीडअप करायचं प्लीज. टीम T90 विरार. चला 2 बॅटर मैदानामध्ये दाखल करा. आई अष्टभुजा क्रिकेट संघ रानगाव आणि दोन्ही संघाचे 12 मॅन आपल्या कॉम बॉक्समध्ये रेडी राहतील याची देखील दक्षता घ्या. चला दोन्ही टीमचे 12 खेळाडू आपण पाठवून द्यायचे. 12 मॅन 12 खेळाडू दोन्ही टीमचा प्लीज. 12 खेळाडू प्लीज विनंती करते. ट्वेल्थ मॅन पाठवा ना दोन्ही टीम प्लीज. आई अष्टभुजा क्रिकेट संघ रानगाव टीम आपला 12 खेळाडू. रानगाव टीम आपला 12 खेळाडू येऊ द्या. एक मिनिट पंच. आपल्यापर्यंत एक्स्ट्रा प्लेयर अजूनपर्यंत पोहोचलेले नाही आहेत आणि स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आहे. जोपर्यंत नावं पोहोचत नाही आहेत आपण सुरुवात नाही करू शकत. रानगाव टीम 12 खेळाडू प्लीज. बॅटिंग स्टान्स वरती लेट्स प्ले सुरुवात करायची मॅचला. बॅटिंग स्टान्स वरती ॲलन तसेच नो स्ट्रायकिंग एंड वरती संतोष. गोलंदाज तयार. पहिला बॉल पहिल्या बॉल वरती जाईल 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 बॉल हवाई यात्रा सिक्सर. थँक्यू. पहिल्याच फटक्यात चांगला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल हाही बॉल जाईल 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 बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. थँक्यू. चांगली फटकेबाजी मैदानामध्ये ॲलनची पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलवरती घणाघाती प्रहार हाही मारायचा होता परंतु एवढं कनेक्शन चांगलं परफेक्ट झालेलं नाहीये त्याच्यामुळे बॉल ऑन साईडला वळवलाय.
तिथे एक तर कंप्लीट झाली आहे, सेकंड करता वाले होते परंतु आता थांबणं ते साध्य ठरेल आणि थांबलेत आणि तिकडनं जर पाहिलं तर एक सिंगलच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 13 वरती 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. प्रथम फलंदाजी करत असताना टीम आई अष्टभुजा क्रिकेट संघ राणगाव आपल्याला पाहायला मिळतीये. गोलंदाज तयार. नवनाथचा पुढचा बॉल उडवण्याचा प्रयत्न. काही पी निघाय काही पी निशाणा यावेळी आता पाहायला मिळालं या बॉलवरती स्थिती. कारण ज्या अनुषंगाने या बॉलला जर आपण पाहिलं तर स्ट्रेट हिट करण्याचा जरी प्रयत्न केला असता तरी बॉल कनेक्शन झालं असतं परंतु तसं काही होत नाहीये. थोडंसं ऑर्थोडॉक्स स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न यावेळी केला फलंदाजाच्या माध्यमातून. त्यावरती फसल्यात. पुढचा बॉल समोर टाकलाय. हा टर्न केलाय ऑन साईडला. जाईल बॉल सीमा रेषा पलीकडे 4 धावांन करता येतोय हा धमाकेदार चौकार. थँक्यू. चांगला फटका पाहिलं गॅप आणि त्यामध्ये ढकलून दिलं या बॉलला. थोडंसं टर्न करत असताना 4 धावांन करता. नेक्स्ट बॉल. चांगला बॉल टाकला यावेळी. लेंग चांगली पाहायला मिळाली. त्यावरती खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव इथे परिपूर्ण ती मात्र केली जाईल आणि एक सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या षटक क्रमांक पहिलं ते समाप्तीला आल्यानंतर टीमची धावसंख्या 18 लॉस ऑफ 0 विकेट. षटक क्रमांक दुसरा आणि हाताळणी करता किरण गोलंदाजी मार्गवरती. पुढचा बॉल हा दूरवरून वळवलाय. पहिलाच बॉल टर्न प्राप्त केला या किरण गोलंदाजी मार्गवरती आहे. त्यांनी पहिलाच बॉल थोडासा बॅट्समन पासून फेस पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. सर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता इथे होतीये. पहिलाच बॉल थोडासा लेंथ चांगली लाईन चांगली आणि त्याच्यामुळे सध्या बीट करत असताना फलंदाजाला पण पाहिलं. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. दूरवरून वळवायचं होतं परंतु अगोदरच ओळखले. या बॉलला टर्न केले ऑनसाईडच्या दिशेने. त्यावरती एक सिंगल धाव. दुसऱ्या धावीकरता वालेत आणि दुसरी धाव आता इथे पाहता क्षणी झाली आहे पूर्ण. 2 धावा कंप्लीट. टीमची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल ऑन द स्कोर कार्ड. एकंदरीत जर पाहिली तर 20 या आकड्यावरती. दुपारचं सत्र आपण अनुभवत आहे. या ग्रुप सी मधील दुसरी मॅच आपण पाहताय. T90 विरार आणि आई अष्टभुजा क्रिकेट संघ राणगाव या दरम्यान मॅच आहे. लोवर फुलडेस बॉल ऑन साइडला कन्वर्ट करायचं होतं परंतु फर्निचर मिडल इथे डिस्ट्रॉय होईल. मिडल स्टिकला भेदलाय. विकेटचं पतंग होईल. पहिला आदरा टीमला बसेल आई अष्टभुजा क्रिकेट संघ राणगाव संघाला. थँक्यू.
पहिला धरा इथे बसत असताना आपल्याला पाहायला मिळतात. वन डाऊनच्या स्वरूपात आता बॅटिंग करण्याकरता जॉईन होतोय फलंदाज प्रशांत क्रमांक 3 वरती. प्रशांत आलेत बॅटिंग करण्याकरता. एका एंडने जर आपण पाहिलं तर ॲलेनची बॅट लहरली आहे, परंतु तो सध्या नॉन स्ट्रायकिंग इन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याच्या बॅटमधनं एकंदरीत जर पाहिले तर 13 धावा आल्यात. आता टीमची टोटल जर पाहिली तर फलकावरती 20 आहे, 20 या आकड्यावरती. किरण आहे षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतात, अनुभवला मिळते. रेडी होईल आणखीन एकदा गोलंदाजी मार्गवरती ओव्हर द विकेट. हा बॉल थोडासा खाली राहिला, बाउन्स असं घेतलेला नाही आणि त्याच्यामुळे सध्या हा बॉल खाली राहत असताना सरळ गेले विकेट कीपरकडे. जोपर्यंत बॉल डिलिव्हर्ड होईल एक सिंगल धाव इथे प्राप्त केली जाईल आणि एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या ती मात्र जाऊन पोहोचेल फलकावरती 21-21. लॉस ऑफ 1 विकेट. आता इथून जर पाहिलं तर एकंदरीत बॉल फेकून झालेत या षटकामध्ये 4. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. आता स्ट्रायकिंग एंड वरती ॲलेन पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनी. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा आपण सर्वजण अनुभवत आहे. ॲलेनसाठी हा बॉल थोडासा लांबूनच फिरवलाय, सरळ बॉल गेलाय विकेट कीपरच्या हातामध्ये. ही खासियत आहे या गोलंदाजाची. किरण खास करून लेग कटर ऑफ कटर या सर्व काही गोष्टीसाठी तो नेहमीच ओळखला जातो आणि सध्या तो व्हेरायशन दाखवतोय मैदानामध्ये. थोडासा लांबून दूरवरून फिरवण्याचा प्रयत्न, कारण बॅटच्या रडारमध्ये देण्याचा प्रयत्न नाही आहे ॲलनच्या आणि तो सध्या प्रयत्न सक्सेसफुल पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल, हा बॉल सरळ आला, त्याला ऑन साईड वळवलंय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. जोपर्यंत फील्ड करतील एक सिंगल धाव इथे प्राप्त केली जाईल या अंतिम बॉलवरती. षटक क्रमांक 2 ते समाप्तीला आले. 2 षटकानंतर टीमची धावसंख्या ती मात्र फलकावरती 22-22 रन्स ऑन स्कोर कार्ड. या षटकामध्ये जर विचार केला तर फक्त 4 धावा आल्या. 4 धावा खर्च केला. चांगलं षटक राहिलं गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने. या एक डीजे ब्रेक येऊयात शेवटचं षटक हाताळण्याकरता. चला जास्त वेळ घेऊ नका, गोलंदाजी मार्गवरती आणायचं आहे. थँक्यू थँक्यू. षटक क्रमांक अंतिम ते हाताळण्याकरता रोहित गोलंदाजी मार्गवरती. समोर ॲलेन आहे. पहिला बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. कॅच महत्वाचा आहे आणि कॅच टीपला जाईल. फारी समाप्त ॲलेनची इथे तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला होतीये. विकेटचं पतंग, फलंदाज बाद, गॉन. थँक्यू. स्पर्धा आपण पाहताय सिल्वर स्टार क्रिकेट संघ अडनाला आयोजित सिल्वर स्टार चषक आणि एक खासियत देखील आहे ना या स्पर्धेची. सिल्वर स्टार संघ नेहमी युवा मुलांना आपला खेळ दाखवण्यासाठी संधी देत आला आहे. आजपर्यंत अनेक युवा खेळाडू त्यांच्या पुढाकाराने अर्नाला गावाला लाभले आहेत. अर्नाला गावाचे क्रिकेट पुढे येण्यासाठी ते खूप चांगलेच प्रयत्न करत आहेत व असे प्रयत्न त्यांनी ह्यापुढेही चालू ठेवावे. आम्ही अर्नाला गावातील युवा मुले त्यांच्या सहकार्याला करण्यासाठी तयार आहोत. हे वाक्य आपण अर्नाला क्रीडा मंडळच्या माध्यमातून आपण पाहताय. मैदानाच्या दिशेने वळूयात जिथे बॅटिंग करण्याकरता हर्ष क्रमांक 4 वरती. शॉर्ट बॉल थोडासा वेगळ्या रीतीने हाताळण्याचा प्रयत्न यावेळी केले. पंचांना वळावं लागले आमच्या दिशेने. वाईचं सिग्नल आणि एक्सरसाइजचा मोका पंचांना देखील या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहताय मिळत असताना कसरत करतायत मैदानामध्ये.
पुढचा बॉल पुढे टाकलाय, विकेट करायचं होतं. आता थोडासा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आणि त्याला खेचण्याचा जरूर प्रयत्न झाला होता. बॅटरनी बॉलमध्ये कनेक्शन ते बनवू शकलेलं नाहीयेत आणि त्याच्यामुळे सध्या विकेट कीपरकडे हा बॉल गेलाय. पुढचा बॉल समोर टाकलाय, परंतु बॅटची इनसाइड एज घेत असताना क्षेत्ररक्षक जरूर आले होते बॉलवरती. लगेचच फिल्डिंग चांगली राहील, परंतु एक धाव ती काही अडवू शकणार नाहीये. टीमची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 24-24. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण धावसंख्या पाहताय 2.3 बॉलचा खेळ समाप्तीला आलाय. हा बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल चांगलाच बॉल वळवलाय. या बॉलला जर पाहिलं तर थोडंसं ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं, तिकडनं आतमध्ये आला. तेच तरार बॉल त्याच्यावरती लेट कट करण्याचा माध्यम सध्या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत 2 बॉल शेवटचे बाकी आहेत. 2.4 बॉलचा खेळ समाप्तीला आलाय. शॉर्ट बॉल ऑन साईडला कन्वर्ट करायचं होतं, परंतु कन्वर्ट करण्यासाठी ते प्रॉपरली जमलेलं नाहीये आणि यावेळी एक धाव कंप्लीट सेकंड करता बॉल आहे. सेकंड कंप्लीट होईल झाली आहे सेकंड कंप्लीट आणि ते टीमची धावसंख्या सेकंडच्या मदतीने जाऊन पोहोचेल फलकावरती ऑन दी स्कोर कार्ड 27-27. आता शेवटचा अंतिम बॉल तो येणे शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील, या स्लॉग ओव्हर मधील, या डेथ ओव्हर मधील अंतिम बॉल. रोहित तयार. शॉर्ट बॉल आक्रमण करायचं होतं. आणखीन एकदा बॅटचं आपण जर पाहिलं तर एज लागली आहे. जोपर्यंत फील्ड केलं जाईल एक सिंगल धाव या अंतिम बॉलवरती मिळेल. 3 षटकं संपली आहेत. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस टीमची धावसंख्या फलकावरती 28-28. 29चं लक्ष टीमला जिंकण्याकरता समोर ठेवलंय. टीम T90 विरार संघाला. पाहूयात त्या धावांचा पाठलाग होईल का की नाही होणार हेही आपण जोपर्यंत पाहूयात तो जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं या स्पर्धेतर्फे सिल्वर स्टार क्रिकेट क्लब आयोजित सिल्वर क्लब चषक 2026 च्या माध्यमातून सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वळूया या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगकडे. एका बाजूला आहे T90 विरार, दुसऱ्या बाजूला आई अष्टभुजा क्रिकेट संघ रांगाव. या दोन संघांच्या दरम्यान लढत पाहायला मिळतंय. पहिला आई अष्टभुजा क्रिकेट संघानं नाणेफेक जिंकला, प्रथम फलंदाजी निवडली होती, परंतु फलंदाजी निवडल्यानंतर चांगली कामगिरी करता आलेली नाही. या पहिल्या 3 षटकामध्ये 28 धावांपर्यंतचं लक्ष्य 28 धावांचं लक्ष्य सेट 28 धावा सेट केल्या गेल्या. टार्गेट असणार आहे 29 धावेंचा. 29 धावेंचा टार्गेट येणार आहे 3 षटकांमध्ये. नक्कीच फलंदाजी चांगली झालेली नव्हती, परंतु आता गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. प्रथमेश आणि किरण असे 2 आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संतोष. यस, थोडीशी घाई करायची आहे. यानंतर अजूनही 3 सामने खेळवणे बाकी आहेत. चला, सुरुवात होईल सामन्याला. 29 धावांचा पाठलाग येणारे पुढच्या 18 चेंडू आणि 29 धावा कशा रीतीने चेस करतील की डिफेंड करतील येणारे 3 षटकं सांगून जाणार आहेत. यस, वीर 11 संघाचे कर्णधार सज्ज राहायचा. यानंतर सामना असणार आहे आपला. मयूर चौहान कुठे असेल ते सज्ज राहायचा नाणेफेकीसाठी. यानंतरचा सामना चला सुरुवात करायची. थोडीशी घाई करा. यस, पंच थोडीशी घाई करायला सांगायचं आहे.
स्लॉट बदला पहिला चेंडू, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि विकेटचं पतन. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या चेंडूवर जर विकेट मिळाली तर यापेक्षा चांगली सुरुवात तर होऊच शकत नाही आहे. ज्या प्रकारची सुरुवात झाली आहे, एका ते लो स्कोरिंग टोटल डिफेंड करताना मागच्या 3 सामन्यामध्ये पण पाहिलं होतं 50 धावांचा स्कोर इझिली पार पडत होता, परंतु या सामन्यामध्ये 29 धावेपर्यंतच थांबवला गेला आहे. आणि आता या 29 धावा ज्या प्रकारे डिफेंड करायची आहे त्याच प्रकारची सुरुवात विकेटनी करावी लागणार होती आणि विकेटनी केली आहे. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. संतोष, दुसरा बॉल, स्लॉट मधला बॉल चेंडूला उडवलाय, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आला या इनिंग मधला पहिला षटकार. सांगडजे, कभी तेरी तो कभी मेरी. पहिल्या बॉलवर विकेट होती तर दुसऱ्या बॉलवर षटकार आहे. तिसरा बॉल लॉंग ऑफच्या क्षेत्रात खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक काही तिकडे तैनात. एकच धाव मिळेल, एकपेक्षा अधिक काही मिळणार नाही आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावर इकडून लागल्या गेल्या आहेत, एक गडीच्या मोबदल्यात. येणारे पुढचे 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 22 धावांची गरज. 15-22 ची मॅच आहे. मॅच अजूनही ऑन आहे. असं नाही की मॅच एकतर्फे आहे. एकतर्फे नाही आहे मॅच, दोन्ही बाजूने सेमच आहे. टफ सिच्युएशन होऊ शकते जर इकडे चांगली गोलंदाजी झाली तर, परंतु या वेळेलाच चेंडूला शफल होऊन खेळला गेलाय. स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आलाय षटकार. स्विचिटचा प्रयत्न होता जरूर, बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. पुढील चेंडू 13-16चा इक्वेशन येऊन राहिलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडू आलाय. आता पुढचे 12 बॉल. आता पुढचे 12 बॉल खूप महत्वाचे असणार आहेत. 12-16चं इक्वेशन आहे. 8 ची सरासरी मेंटेन करायची आहे. घाई करायची आहे थोडीशी. ऑफिशियल्स कडून निर्णय आलाय की थोडीशी घाई करायची आहे. यस पंच, यस पंच, घाई करायची आहे थोडीशी. जर आता थोडासा उशीर झाला तर मग शेवटचे 2 सामने जे असतील ते कमी षटकाचे खेळवण्यात येतील, त्यासाठी थोडीशी घाई करायची आहे. प्रशांत देतोय गोलंदाजी मार्कवर. 12-16चं इक्वेशन येऊन राहिलंय समोर. खोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिकडे खूप मोठा गॅप होता, परंतु गॅपला फिल केला गेलाय. दोन्ही कव्हरचा, दोन्ही क्षेत्ररक्षकाचा बॅकअप मिळाला त्या रिझनला आणि चांगली फेकी, चांगल्या गॅदर करण्यात आलं. 2 धावा पूर्ण झाल्यात तत्पूर्वी. 2 धावांशी षटक सुरू झालंय. 15 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत.
अजून येणारे 11 बॉल 11 मध्ये 14चं इक्वेशन कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं. 2 षटकामध्ये 14 धावा डिफेंड होताना बोलेश्वरीच्या संघाने चिखलडोंगरी संघाविरुद्ध त्या 14 धावा डिफेंड केल्या होत्या 2 षटकांमध्ये. चांगली गोलंदाजी होती. इकडे पण त्याच प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं असेल. बॅटीची कडा, चेंडू चालाय पॉइंट रिजनला, क्षेत्ररक्षक येईल, एकच धाव मिळेल, एक पेक्षा अधिक काही नाही मिळणार आहे. दोन चेंडूचा खेळ संपला. या षटकामध्ये 3 धावा खर्ची केल्या गेल्यात अजूनपर्यंत. 4 चेंडूंचा खेळ या षटकामधला येणारा बाकी. काहीतरी ट्विस्ट बाकी या सामन्यामध्ये, कारण 10 मध्ये 13 थोडंसं डिफिकल्ट ठरू शकतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रेशर सिच्युएशन मध्ये प्रेशर रिलीफ करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे तैनात, परंतु अडवण्यात यश मिळाला नव्हता. परंतु ग्राउंडची लाभलेली साथ आणि त्याच कारणे चेंडू बाहेर जाऊ शकलेला नाहीये. तो जाग्यावर चेंडू थांबला आणि त्यासाठी 2 महत्वाच्या धावा वाचल्या गेल्यात. 18 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 9 मध्ये 11ची गरज. काहीतरी ट्विस्ट येणं बाकी आहे या सामन्यामध्ये. ज्या प्रकारची गोलंदाजी होतय, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न तर होतोय, परंतु यश मिळत नाहीये, बाउंड्रीज मिळत नाहीये, चौकार मिळत नाहीये, षटकार मिळत नाहीये. दबाव असेल फलंदाजावर सुद्धा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असतो तरी यश काही मिळत नाहीये. या वेळेचं आणखी एक निर्धाव चेंडू आलाय आणि या निर्धाव चेंडू नाही तर दबावाचा असर आहे. दबाव आला असेल फलंदाजावर. 8-11चं इक्वेशन. जर एखादा मोठा फटका या सिच्युएशन मध्ये आला तर कदाचित सामना थोडासा दूर जाऊ शकतो, परंतु त्याचं उलट झालं म्हणजे एखादा निर्धाव आला तर सामना अजून रोमांचक होऊ शकतो. फुल टॉस चेंडू. यावेळी कुठली चूक करणार नाहीये फलंदाज. यावेळी चेंडूला ट्रॅव्हल केलाय, पाठवलाय सीमा पार, आलाय षटकार. येस सांगितले, ट्विस्ट आला होता सामन्यामध्ये, परंतु फुलटॉस चेंडू, चुकीचा चेंडू हाताला गेलाय, षटकार आलाय. विजयी फटका, विजयी भव. येस चौकार आलाय. 1 धावेची गरज आहे. 6 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. येणारे 6 बॉल 6 मध्ये 1 ची गरज. 6 मध्ये 1 एक डिफेंड सुद्धा होताना आपण पाहिलेत बरेच ठिकाणी. क्रिकेट आहे कंपल्सरी चेसचा सामना. 6 मध्ये 1 ची गरज. बॅटीची कडा, चेंडू ट्रॅव्हल होईल शॉर्ट थर्ड मॅन रिजनला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. विजय मिळवलाय T90 विरार संघानं आणि जागा मिळवली ती पुढच्या सामन्यामध्ये. चला, 2 कर्णधार, वीर 11 संघाचा कर्णधार आणि T90 विरार संघाचे कर्णधार, दोन्ही संघांच्या संघ नायकांना विनंती असेल की टॉस का बॉस मध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी.